हॅलो मित्रांनो, मी आहे मोहसिन सर आणि आज आपण 10 बोर्ड सीईटीचा नेक्स्ट सेशन घेणार आहे. यामध्ये आपण सायन्सचा केमिकल रिएक्शन हा टॉपिक स्टार्ट केला आहे. याची थिअरी ऑलरेडी आपण बघितली आहे. तर आज आपण अगेन बेसिक कन्सेप्ट आणि राहिलेले एमसीक्यू पार्ट बघणार आहे. तर फर्स्ट आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन बद्दल जाणून घेणार आहे. तर ऑक्सिडेशन रिडक्शनच्या टोटल 4 डेफिनेशन आहे. तर ऑक्सिजन, हायड्रोजन, इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिडेशन नंबर या फॉर्म मध्ये आपण या डेफिनेशन सांगू शकतो. व्हेन ऍडिशन ऑफ ऑक्सिजन टेक्स प्लेस, जेव्हा ऑक्सिजन तुम्हाला वाटेल कुठेतरी ऍड होतोय तर त्या कन्सेप्टला म्हणतात ऑक्सिडेशन. व्हेन ऑक्सिजन गेट ऍडेड, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन टेक्स प्लेस, देन इट इज कॉल्ड ऑक्सिडेशन. व्हेन ऑक्सिजन गेट रिमूव्ह, देन इट इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन. जेव्हा ऑक्सिजन डिटॅच होतोय किंवा रिमूव्ह होतोय तर त्याला आपण रिडक्शन म्हणतोय. आता हायड्रोजन आणि इलेक्ट्रॉन यांची डेफिनेशन सेम फॉर्मॅट मध्ये. व्हेन हायड्रोजन गेट रिमूव्ह, अपोजिट लिहायचे तर ऑक्सिजनच्या अपोजिट डेफिनेशन हायड्रोजन आणि इलेक्ट्रॉन साठी. व्हेन हायड्रोजन गेट रिमूव्ह, देन इट इज कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेशन. जेव्हा हायड्रोजन रिमूव्ह होतोय त्याला ऑक्सिडेशन म्हणतात. व्हेन ऍडिशन ऑफ हायड्रोजन टेक्स प्लेस, देन इट इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन. जेव्हा हायड्रोजन ऍड होतोय त्याला रिडक्शन म्हटलेलं आहे. देन इलेक्ट्रॉन, व्हेन इलेक्ट्रॉन इज रिमूव्ह, देन इट इज कॉल्ड ऑक्सिडेशन. व्हेन इलेक्ट्रॉन गेट ऍडेड और गेन, देन इट इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन. नेक्स्ट डेफिनेशन आहे व्हेन ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीजेस. ऑक्सिडेशन नंबर म्हणजे चार्ज असतो, तो जर इन्क्रीज होतोय पर्टिक्युलर आयन वरती जो चार्ज आहे तो जर आपल्याला वाटतंय की इन्क्रीज होतोय, देन इट इज कॉल्ड ऑक्सिडेशन. व्हेन दिस ऑक्सिडेशन नंबर डिक्रीजेस, देन इट इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन. आता आपण याचे डिफरंट एक्झाम्पल बघूया. फर्स्ट ऑक्सिजनच्या फॉर्मॅट मध्ये आपण डेफिनेशन बघूया. आयन ऑक्साइड, दॅट इज फेरिक ऑक्साइड प्लस 3 कार्बन. आता कार्बन म्हणजे हा कोलचा फॉर्म आहे. आयन ऑक्साइड, दिस ओर अंडरगो रिडक्शन, रेडॉक्स रिएक्शन. तर आयन ऑक्साइड आणि कार्बन यांची इंटरॅक्शन होते, रेडॉक्स रिएक्शन होते. रेडॉक्स रिएक्शन तुम्हाला कदाचित माहित असेल. रेडॉक्स रिएक्शनचं मीनिंग आहे द रिएक्शन इन विच सायमल्टेनियस, एकाच वेळेस दोन रिएक्शन होत आहे. सायमल्टेनियस ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस, दॅट रिएक्शन इज कॉल्ड ॲज अ रेडॉक्स रिएक्शन. तर रेडॉक्स रिएक्शन मध्ये सायमल्टेनियस ऑक्सिडेशन पण होत आहे आणि रिडक्शन पण होत आहे. तर आयन ऑक्साइड रिएक्ट विथ कार्बन, देन इट गिव्स आयन प्लस कार्बन मोनॉक्साइड. आता आपण आयन ऑक्साइड मध्ये काय चेंज झालाय बघूया. तर इथे काय होतं, ऑक्सिजन आहे, इथे ऑक्सिजन रिमूव्ह होतोय. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन. ऑक्सिजन रिमूव्ह होतोय म्हणजे काय होतंय, रिडक्शन. तर आयन ऑक्साइडचं रिडक्शन आयन मध्ये होते आणि हा जो ऑक्सिजन रिलीज होतोय हा कार्बन बरोबर रिएक्ट होतोय. कार्बन मध्ये ऑक्सिजन ऍड होतोय तर कार्बन मोनॉक्साइड फॉर्म होतोय. व्हेन ऍडिशन ऑफ ऑक्सिजन टेक्स प्लेस, देन इट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. तर कार्बनचं ऑक्सिडेशन झालंय कारण इथे ऑक्सिजन ऍड झालेला आहे आणि आयन ऑक्साइडचं रिडक्शन झालेलं आहे कारण इथे ऑक्सिजन काय होतंय, रिमूव्ह होतोय. आणि सायमल्टेनियस ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होतंय. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ रेडॉक्स रिएक्शन. कोणती रिएक्शन ही, रेडॉक्स. रेड म्हणजे रिडक्शन, ऑक्स म्हणजे ऑक्सिडेशन. रेड प्लस ऑक्स, रेडॉक्स. दोघांना एकत्र करून हा वर्ड बनलेला आहे. तर ही रिएक्शन खूप इम्पॉर्टंट आहे, बऱ्याचदा विचारतात. यामध्ये तुम्हाला हे पण विचारलं जाईल ऑक्सिडायझिंग रिएजंट, रेड्युसिंग रिएजंट. तर ज्याचं ऑक्सिडेशन होत आहे तो ऑपोजिट घ्यायचा, रेड्युसिंग एजंट असतो. ज्याचं रिडक्शन होत आहे तो असं ऑपोजिट करायचं, ऑक्सिडायझिंग एजंट असतो. तर तुम्हाला हे पण विचारलं जाईल विच सबस्टन्स अंडरगो ऑक्सिडेशन. तर तुम्ही कार्बन लिहिणार आहे, कार्बनचं ऑक्सिडेशन होत आहे त्यामध्ये ऑक्सिजन ऍड होतंय. विच सबस्टन्स अंडरगो रिडक्शन, रिडक्शन कोणाच होत आहे, आयन ऑक्साइड त्याचं होतंय आणि त्याचं आयन मध्ये होतंय. आता नेक्स्ट हायड्रोजनच्या फॉर्म मध्ये एक रिडक्शनची डेफिनेशन बघूया आपण. व्हेन हायड्रोजन गेट ऍडेड, ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन. हायड्रोजन जेव्हा ऍड होतंय त्याला रिडक्शन म्हणतात. CH2 डबल बॉन्ड CH2, हा डबल बॉन्ड आहे. हा डबल बॉन्ड ब्रेक होतोय आणि यामध्ये दोन्ही साइडने हायड्रोजन काय होतंय, ऍड होतंय. लेफ्ट साइडने आणि राइट साइडने. CH3 CH3, CH2 डबल बॉन्ड CH2, डबल बॉन्ड गेट कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड आणि दोन्ही साइडला हायड्रोजन ऍड होते, CH3 डॅश CH3. इथे हायड्रोजन ऍड झालेला आहे म्हणून शॉर्ट मध्ये इथे काय होतं, रिडक्शन होतंय. व्हेन हायड्रोजन गेट ऍडेड अक्रॉस एनी मॉलिक्युल और डबल बॉन्ड, देन इट इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन. हायड्रोजन ऍड होतंय त्यालाच आपण रिडक्शन म्हटलेलं आहे. ते आणि याच्या अपोजिट होत असेल जर हायड्रोजन रिमूव्ह होतंय, हायड्रोजन रिमूव्ह होतंय त्याला काय होतं, ऑक्सिडेशन. देन इलेक्ट्रॉनच्या फॉर्मॅट मध्ये कोणती डेफिनेशन बघूया आपण. सोडियम ऍटॉमिक नंबर 11, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. दिस सोडियम अंडरगो ऑक्सिडेशन. मेटल जनरली डोनेट इलेक्ट्रॉन. मेटल काय करता, इलेक्ट्रॉन डोनेट करताय. तर मेटल, सोडियम मेटल डोनेट 1 इलेक्ट्रॉन टू कंप्लीट इट्स ऑक्टेट. देन Na+ आयन विल बी फॉर्म, कॅटायन फॉर्म होत आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 28. देन क्लोरीन, क्लोरीन 287
atomic number 17 है, electronic configuration 287, last shell contains 7 electron. Therefore to complete octet, fluorine accept 1 electron, gain of electron, addition of electron takes place to form negative ion, that is anion. तर तुमच्या हे लक्षात आलंय की मेटल काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करतोय आणि इथे पॉझिटिव्ह आयन फॉर्म होत आहे. तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन त्याला काय म्हणतात, ऑक्सिडेशन. आणि जर इलेक्ट्रॉन ऍड होतोय तर त्याला म्हणतात रिडक्शन. Cl plus 1 electron, Cl minus ion will be formed. तर आता 281 आणि 287 हे आपल्याला एक कळालेलं आहे. तर इथे ऑक्टेट कंप्लीट होतोय दोघांचं पण. तर जेव्हा इलेक्ट्रॉन ऍड होतोय त्याला रिडक्शन म्हटलेलं आहे आणि जेव्हा तो रिमूव्ह होतोय त्याला काय म्हटलंय, ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशन नंबर काय असतो, आता पर्टिक्युलर समजा फेरस सल्फेट, फेरस म्हटलं तर +2 आयन असतो. when ferrous sulfate is converted into ferric sulfate, तर फेरिक म्हणजे +3 चार्ज असतो. तर आयनचा जो ऑक्सिडेशन नंबर आहे तो +3 चार्ज असतो. दिस फेरस मीन्स यावरती 2+ चार्ज आहे आणि हा 3+ आहे, हा ऑक्सिडेशन नंबर आहे. when this number increases, जेव्हा आपण राइट हँड साइडला जातोय तर +2 चा +3 होतोय. दिस नंबर इन्क्रीजेस देन इट इज कॉल्ड ऑक्सिडेशन. आणि रिव्हर्स येताना जर अपोजिट रिएक्शन होते, +3 चा +2 होतोय चार्ज, तर ते काय रिडक्शन आहे कारण तो नंबर डिक्रीज होतोय. तर या 4 डेफिनेशन तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. बोर्डला सीईटी ला एक तरी क्वेश्चन रेडॉक्स रिएक्शन वरती विचारला जाईल. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहे आयन. आयनचं ऑक्सिडेशन कसं होतंय आणि त्याला करोजन, त्या कन्सेप्टला करोजन किंवा रस्टिंग म्हटलेलं आहे. करोजन ऑफ आयन. फर्स्ट आयन अंडरगो ऑक्सिडेशन. जो आयन सरफेस आहे त्यावरती वॉटर ड्रॉपलेट असेल तर तो टायनी सेल म्हणून ऍक्ट होत आहे आणि त्यामध्ये आयनचं ऑक्सिडेशन होतंय. फर्स्ट आयन लुजेस 2 इलेक्ट्रॉन टू फॉर्म Fe2+ आयन, म्हणजे फेरस आयन फॉर्म होत आहे. अगेन इट अंडरगो ऑक्सिडेशन टू फॉर्म फेरिक आयन बाय लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन. अगेन ऑक्सिडेशन होत आहे. इथे 2 इलेक्ट्रॉनचा लॉस होतोय, इथे 1 इलेक्ट्रॉनचा लॉस होतोय. 2 इलेक्ट्रॉन आणि 1 इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतोय, टोटल 3 इलेक्ट्रॉन रिमूव्ह होत आहे. Fe वरती चार्ज काय असतो, 0 असतो. Fe कंटेन 0 चार्ज. देन Fe चं कन्वर्जन Fe2+ आणि Fe3+ मध्ये होतं. तुम्हाला हे माहित असेल बेसिक कन्सेप्ट की लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतोय. जर इलेक्ट्रॉन प्रोटॉन सेम असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सेम होतोय, निगेटिव्ह चार्ज रिड्यूस होतोय, याचा अर्थ पॉझिटिव्ह चार्ज काय होतं, इन्क्रीज होतोय. बरं आपण Fe2+ आणि Fe3+ असं लिहितोय. देन दिस फेरिक आयन रिएक्ट विथ ऑक्सिजन इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. तर वॉटर आणि ऑक्सिजन बरोबर इंटरॅक्शन होते. देन फेरिक ऑक्साइड Fe2O3.H2O विल बी फॉर्म. इथं मोनोहायड्रेट, याचं रीडिंग असं करतात फेरिक ऑक्साइड मोनोहायड्रेट. मोनो म्हणजे सिंगल. तर तुम्हाला रस्टिंगचा फॉर्म्युला पण विचारतील. ओल्ड पॅटर्न मध्ये जवळपास 3 ते 4 वेळेस हा फॉर्म्युला विचारलेला आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द रस्टिंग ऑफ आयन, Fe2O3.H2O. इथे H2O पण लिहिला जातो, H ची व्हॅल्यू 1 असते. तर आपल्याला हे कळालं की आयनचं करोजन कसं होतं, त्यामध्ये नेमक्या कोणत्या प्रोसेस होत आहे. आता आपण 3 गोष्टी बघणार आहे. आयन, कॉपर आणि सिल्वर यांचं जेव्हा करोजन होत आहे, नेमका करोडेड लेयर असतो तो कसा फॉर्म होत आहे. आयन रिएक्ट विथ ऑक्सिजन इन प्रेझेन्स ऑफ वॉटर or when ion interact with the air, moist air, then iron oxide will be formed. This is called as a rusting and its color is reddish brown असतो. Then copper react with carbon dioxide, atmospheric carbon dioxide. Then copper carbonate CuCO3 will be formed. It form the greenish layer. म्हणजे आयनचं करोजन झालं तर रेडिश ब्राऊन आणि कॉपरचं करोजन झालं तर ग्रीनिश होतं. तुम्हाला याचं एक्झाम्पल माहिती आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. देन सिल्वर रिएक्ट विथ सल्फर टू फॉर्म सिल्वर सल्फाइड. आता ऍटमॉस्फिअर मध्ये हायड्रोजन सल्फाइड सारखे गॅस असतात, ते सिल्वर म्हणजे चांदी असते त्याच्यावर रिएक्ट होतात आणि सिल्वर सल्फाइड फॉर्म करताय. तर हा ब्लॅकिश लेअर फॉर्म होतोय. कसा लेअर फॉर्म होतोय, ब्लॅकिश लेअर. तर आपण हे बघू शकतो की इथे 3 डिफरंट लेअर फॉर्म झालेले आहेत. तर आयन साठी रेडिश ब्राऊन आहे, कॉपर साठी ग्रीनिश आहे आणि सिल्वर साठी काय असतो तो ब्लॅकिश. आता आपण या टॉपिकचे काही महत्त्वाचे एमसीक्यू बघूया जे विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. तर असा क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट विल हॅपन व्हेन झिंक इज ड्रॉप इन अ कॉपर सल्फेट सोल्युशन. तर त्याचा आन्सर काय लिहिणार, तर कॉपर सल्फेट सोल्युशन ब्ल्यू आहे, तर इथे डिस्प्लेसमेंट रिएक्शन होते. द लेस रिएक्टिव्ह मेटल इज डिस्प्लेसेस बाय द मोर रिएक्टिव्ह. तर झिंक काय करतोय, कॉपरला डिस्प्लेस करतोय कारण इथे झिंक काय मोर रिएक्टिव्ह आहे. झिंक इज मोर रिएक्टिव्ह दॅन कॉपर. Zinc has higher reactivity, therefore it displaces the copper. मतलब कॉपरची जागा घेतोय आणि कॉपर काय होतोय, फ्री होतोय. Then zinc sulfate plus copper will be formed. याचा आन्सर असा आहे, the colorless solution of zinc sulfate will be formed. The colorless solution फॉर्म होतोय. कॉपर सल्फेट ब्ल्यू कलर आहे आणि
जो झिंक सल्फेट फॉर्म होता है तो कलरलेस आहे. दिस इज द डिस्प्लेसमेंट रिएक्शन. देन कॉम्बिनेशन रिएक्शन एक अशी डेफिनेशन दिलेली, when the two reactant combine to form the single product, then that reaction is called dash dash. खाली ऑप्शन आहे कॉम्बिनेशन, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट. तर याचं करेक्ट ऑप्शन काय आहे? कॉम्बिनेशन रिएक्शन. देन when कार्बन डायऑक्साइड, इथं असं विचारलेलं आहे when dash dash gas passes through the lime water then milky white solution will be formed. तर कार्बन डायऑक्साइड आपण पास करतोय, हा दुसऱ्या वेळेने पण क्वेश्चन विचारला जाईल. when कार्बन डायऑक्साइड passes through the lime water किंवा lime solution then milky white solution will be formed. तर इथे काय होतंय, हा कार्बन डायऑक्साइड ऍसिडिक असतो, हा लाइम OH ग्रुप आहे म्हणजे बेसिक आहे. ऍसिड प्लस बेस गिव्ह सॉल्ट प्लस वॉटर. मग लाइम वॉटर म्हणजे लाइम वॉटर मध्ये ऍड केला तर लाइम वॉटर फॉर्म होतं, कॅल्शियम हायड्रॉक्साइड हा कंटेंट फॉर्म होत आहे, कार्बन डायऑक्साइड त्याबरोबर रिएक्ट होत आहे, CaCO3 आणि H2 विल बी फॉर्म, सॉल्ट प्लस वॉटर. तर इथे व्हाईट किंवा मिल्की सोल्युशन आपल्याला मिळतंय. देन एक असा क्वेश्चन विचारलेला आहे, when aqueous solution of silver nitrate is added to aqueous solution of sodium chloride then white PPT will be formed. This reaction is called as a, या रिएक्शनला काय म्हणतात, जेव्हा तुम्हाला दोन सॉल्ट दिसतील डबल सॉल्ट त्याला डबल डिस्प्लेसमेंट म्हणायचं, आणि सिंगल सॉल्ट दिसला तर त्याला काय म्हणायचं फक्त डिस्प्लेसमेंट. डबल सॉल्ट दिसला तर डबल डिस्प्लेसमेंट. when silver nitrate react with NaCl, तर इथे काय होतं, याचा नायट्रेट NO3 आणि याचा NaNO3 फॉर्म करतात, आणि AgCl ही व्हाईट पीपीटी इथे काय होते फॉर्म होते. हे आपण डिटेल मध्ये थेअरी मध्ये बघितलंय की आपल्याला हा प्रोडक्ट कसा मिळतं. देन अगेन एक क्वेश्चन विचारलेला आहे, when sodium sulfate react with barium chloride then dash dash PPT will be formed. तर Na2SO4 आणि BaCl2 यांचे इंटरॅक्शन होते, Na2SO4 आणि BaCl2. आपण प्रोडक्ट कसा लिहितोय, तर आपण या फर्स्ट सॉल्टचा निगेटिव्ह आयन आणि सेकंड सॉल्टचा पॉझिटिव्ह आयन यांना जॉईन करतोय. हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, हा काय निगेटिव्ह. तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह पार्ट जॉईन करायचा, हा एक प्रोडक्ट मिळेल आणि अगेन दुसरा प्रोडक्ट आपल्या समोर असेल. BaSO4 बेरियम सल्फेट ही पीपीटी फॉर्म होते आणि 2NaCl इज ऑब्टेन ॲज अ सोल्युबल प्रोडक्ट. तर हा इनसोल्युबल आहे म्हणून हा प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये मिळतोय. देन when aluminum is react with dilute hydrogen chloride hydrochloric acid then dash dash gas will be evolved. तर इथे हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होत आहे. when aluminum react with hydrogen chloride, तर इथे AlCl3, कारण अॅल्युमिनियमची व्हॅलेन्सी 3 आहे आणि हायड्रोजनची 1 आहे, सॉरी क्लोरीनची -1 आहे किंवा 1 आहे, तर क्रॉस करून AlCl3 असा आपल्याला फॉर्म्युला मिळतोय. when aluminum react with chlorine then aluminum chloride will be formed, AlCl3, this product is obtained, then hydrogen gas will be liberated. लक्षात ठेवा कोणताही मेटल असेल, any metal when react with acid it always gives hydrogen gas. तो सोडियम असेल, पोटॅशियम असेल, आयर्न असेल, अॅल्युमिनियम असेल किंवा मॅग्नेशियम असेल, त्यांची रिएक्शन त्यातून हायड्रोजन गॅस लिबरेट होत आहे. आता या दोन रिएक्शन दिलेले आहे, आपल्याला आयडेंटिफाय करायचा टाइप विच इज एंडोथर्मिक विच इज एक्झोथर्मिक. when potassium nitrate dissolve in water किंवा when potassium nitrate when heated, when it is added in water then it is heated, then the aqueous solution will be formed. आता पोटॅशियम नायट्रेट हा सॉल्ट आहे, वॉटर मध्ये डिसॉल्व केलेला आहे आणि त्याला हीट केलेलं आहे, तो हीट ऍब्सॉर्ब करतोय. इथे लेफ्ट साइडला हीट लिहिलेलं आहे, मीन्स दिस रिएक्टंट मॉलिक्यूल ऍब्सॉर्ब द हीट, तो ऍब्सॉर्ब करतोय, देन दिस सोल्युशन विल बी फॉर्म. इथे aqueous लिहिलेलं आहे म्हणजे वॉटर मध्ये तो डिसॉल्व होतो आणि aqueous सोल्युशन फॉर्म होतं त्याचं. तर इथे हीट ऍब्सॉर्ब होते, देअरफॉर इट इज एंडोथर्मिक रिएक्शन. ही कोणती रिएक्शन आहे? एंडोथर्मिक रिएक्शन आहे. when sodium hydroxide dissolve in water then aqueous solution of NaOH will be formed and heat is liberated. हीट लिबरेट होते म्हणजे कोणती रिएक्शन? एक्झोथर्मिक. वरची एंडो आणि खाली काय एक्झो, कारण इथे हीट प्रोडक्ट मध्ये म्हणजे रिलीज होते. जसं आपण इथे दाखवतोय गॅस रिलीज होतोय, तसं इथे हीट काय होते? रिलीज होते. आता तुम्हाला बोर्डला ट्रॅडिशनल वेने एक असा क्वेश्चन आहे की तो नेहमी विचारला गेला प्रॅक्टिकल कन्सेप्ट बेस वरती. तर हा क्वेश्चन नेमका काय बघा, पूर्वीच्या काळात काय व्हायचं की प्रॅक्टिकल जे तुम्हाला दिलेलं आहे सायन्स साठी, तर तुम्ही जे प्रॅक्टिकल कंप्लीट करता त्यामध्ये तुम्हाला असे काही सॉल्ट्स आहेत की त्याचे कलर लक्षात ठेवायचे. कॉपर सल्फेट इज कॉल्ड एज अ ब्लू विट्रिऑल, इट गिव्स ब्लू सोल्युशन. तर CuSO4 आहे त्याचा फॉर्म्युला. देन फेरस सल्फेट FeSO4 इज अ ग्रीन विट्रिऑल, देन इट गिव्स ग्रीन सोल्युशन, त्याचा ग्रीन सोल्युशन फॉर्म होत आहे. अॅल्युमिनियम सल्फेट Al2SO4 थ्राइस,
Al2SO4 thrice. This aluminum sulfate when dissolved in water it gives colorless solution. ऐसे colorless solution form होता है. KMnO4 potassium permanganate when dissolved in water then it gives violet or purple color. Violet किंवा purple color मिळतोय. K2Cr2O7 potassium dichromate when dissolved in water it gives orange solution. तर इथे orange solution काय होत आहे फॉर्म होत आहे. तर तुम्हाला एवढं लर्न करायचं आहे. यातून एखादा क्वेश्चन कदाचित एंट्रन्सला विचारला जाऊ शकतो कारण हा प्रॅक्टिकल बेसिसवर विचारला गेलेला क्वेश्चन आहे. तर आज आपण जो काही केमिकल रिएक्शनचा राहिलेला टॉपिक घेतला आहे त्यामध्ये आपण मेजर एमसीक्यू आणि ऑक्सिडेशन रिडक्शन आणि रेडॉक्स रिएक्शन समजून घेतलेली आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यावरती पण एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर तुम्ही केमिकल रिएक्शन हा पण इझी टॉपिक आहे. याचं वेल प्रिपरेशन करा. यात पण तुम्हाला फुल मार्क्स